माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 39 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 59 निमराजांचा संसार आणि परमार्थ. श्री गणेशाय नमः. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालण्याची ही गोष्ट काही वाटते तितकी साधी आणि सोपी नाही. कारण प्रपंची माणसाचं मन हे सतत कशात ना कशात तरी गुंतत असतं. परमार्थ साधायचा म्हटला तरी मनाची गुंती सोडून घ्यावी लागते. निमराज महाराजांचा देव हा त्यांचा पाठीराखा असल्याने त्याने त्यांचे वेळोवेळी रक्षण केले. त्यांचा सर्व संकटातून सांभाळ केला. निमराज आपल्या गावी परत आले तेव्हा सर्व गावकऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. आपला पती घरी परत आला याचा त्या दोघींना फार आनंद झाला. सारं घर सुखासमाधानानं असलं. मुलास बऱ्यापैकी मोठा झालेला पित्याने पाहिला. मुलगा मात्र त्यांना चटकन ओळखू शकला नाही. जेव्हा त्या छोट्या जीवाची ओळख पटली तेव्हा त्याने बापाच्या गळ्यात मिठी घातली. सारा गाव असा जसा एक पारमार्थिक संसारी संत म्हणून निमराजाचे कौतुक करत होते. तसेच काही लोक त्यांच्या बायकांचे पतीस परमार्थ साधण्यात मदत करणाऱ्या प्रसंगी प्रपंचाची जबाबदारी एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमाणे सांभाळणाऱ्या म्हणून त्यांचे कौतुक करत. आता गाव म्हटलं की त्यात भली बुरी स्तुती पाठक निंदक ही मंडळी तर असणारच. हे गाव इतिहास अपवाद नव्हते. त्यामुळेच काही लोक मात्र निमराजांनाही नावे ठेवीत. त्यांच्याबाबत नाही ते बोलत. कोणाला त्यांचं ते अधूनमधून संसारातून विरक्त होऊन देवदर्शनास यात्रेत जाणं हे नाटकी भोंदूपणाचे वाटायचे. इकडे निमराज जसे स्तुतीने हुरळून जायचे नाहीत तसेच ते निंदेने खचूनही जायचे नाहीत. त्यांच्या परीने ते आपल्या दोन्ही जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडत असत. म्हणून की काय देवही त्यांची कसोटी पाहत त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या सांभाळत वाढवत होता. पहिल्या मुलाबरोबर आता आणखी एका दुसऱ्या मुलाची भर पडली. मोठ्या मुलाचे तर मुंज करण्याचे वय झाले. महाराजांनी ती जबाबदारी पार पाडली. त्यानंतर त्यांनी आवडीच्या परमार्थासाठी संसारातून सोड काढले. ते पुन्हा एकदा जाऊन रामेश्वरची यात्रा करून आले. आता तर त्यांचा 2 मुलांचा संसार चालू झाला. संसारात जसे आनंदाचे क्षण त्यांनी अनुभवले तसेच काही दुःखाचे. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू हा त्यातलाच एक प्रसंग. पण त्यासही त्यांनी ईश्वर इच्छा म्हणून सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले. पुढे एकदा तर आपली पत्नी आणि मुले यांच्या सासऱ्यांकडे ठेवून ते सरळ पंढरीरायाच्या भेटीसाठी पंढरीला निघाले. त्या पंढरीच्या प्रवासात पंढरीच्या वाटेवर त्यांना अनेक साधू संत सत्पुरुष भेटले. त्याच प्रवासात साक्षात विठ्ठलाने एका ब्राह्मणाच्या रूपात येऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या भजनानंदात त्याने त्यांची या वाटेवर सोबत केली. त्यांनी जेव्हा त्या आपल्या सोबतच्या ब्राह्मणास काय रे बाबा तू कोण, कुठून आला, कुठला राहणारा अशी चौकशी केली. त्या ब्राह्मणाने त्यांना असे सांगितले की मी त्या पंढरीत राहतो. जे भक्त मला भेटायला येतात त्यांना मीच सामोरा जाऊन भेटतो. असे म्हणून त्या ब्राह्मणाने काय केले, त्याने आपल्या हातातली भगवी पताका निमराजाच्या हाती दिली आणि तो त्या गर्दीत गायब झाला. निमराजाने त्या ब्राह्मणाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्याबद्दल चौकशा केल्या पण तो काही पुन्हा भेटला नाही. मात्र त्यांच्या खांद्यावरची ती तेजस्वी भगवी पताका पाहून लोकांनी पुरतेपणाने ओळखले की तो ब्राह्मण म्हणजे साक्षात पांडुरंग होता. तोच त्यांना ती वारकरी पंथाची पताका हाती देऊन गेला आहे. या पंढरीच्या यात्रेतून निमराज एका वेगळ्याच सुखासमाधानाने घरी परतले. तो त्या भगव्या पताकेचा प्रसाद घेऊनच घरी येताच त्यांना आता आपण 3ऱ्या मुलांचे बाप झालो आहोत ही वार्ता कळाली. पण ती भगवी पताका खांद्यावर येताच वार्षिक वारीचे बंधने नकळत त्यांच्यावर आले. त्यांनी ते आनंदाने स्वीकारले. इतकेच नाही तर एका वारीत त्यांनी आपले दंडवते हे आडनाव सार्थ करीत आपल्या गावापासून ते पंढरीपर्यंत दंडवत घालत जाण्याचा संकल्प केला. विशेष म्हणजे त्यांनी सर्वतोपरीचे कष्ट सोसून तो संकल्प पुराही केलाच. आपला लाडका भक्त निमराज रस्त्याने दंडवत घालत येत आहे हे समजता देव त्यांच्या भेटीसाठी स्वतः निघाले. तेव्हा त्या भक्तराजाची देवी रुक्मिणीने परीक्षा घेतली. त्यातही निमराज पुरते उतरले. त्यांनी या भक्तास सोन्याच्या गाजरांची भेट देणारी पाटी दिली. पण या निस्वार्थ निर्मोही भक्ताचे तोच सुवर्णप्रसाद हा मुक्त हस्ताने वारकऱ्यांना एक एक करून वाटून टाकला. त्याने रुक्मिणी मातेस विनंती केली की माते मला मोहात अडकू नको ग. असे म्हणून निमराज चंद्रभागेत स्नानात गेले. तर तेथे आणखी एक दिव्य अनुभूती त्यांच्या प्रत्यास आली. त्यांचे असे झाले की निमराज स्नानास पात्रात उतरण्याआधीच एक वारकरी त्यांच्याकडे धावत आला. काही बोलण्याच्या विचारांच्या आतच या
वारकऱ्याने आपली विना पागोटे कपडे भराभर काढले व ते निमराजाच्या हाती दिले. हे सांभाळ, मी स्नानात जातो असे म्हणून तो ब्राह्मण जो नदी पात्रात गेला तो बाहेर आलाच नाही. असो, कसा येणार हो? अहो, तो कसा येणार? कारण तो तर साक्षात पांडुरंगच होता. तो तर कधीच जाऊन त्या विटेवर कटेवर कर ठेवून उभा राहिला. इकडे मात्र ते ब्राह्मणाचे कपडे हाती घेऊन त्याची वाट पाहणारी निमराज महाराज यांच्यात सर्व लोकांना साक्षात पंढरीनाथाचे दर्शन घडत होते. जेव्हा ते त्यांच्या त्या भावनावस्थेतून भानावर आले, त्या हाती कपडे देऊन गेलेल्या ब्राह्मणाबद्दल लोकांना विचारू लागले, तेव्हा लोक त्यांना म्हणाले, वा निमराज राय, अरे तू कोणाला शोधतो? अरे तो परमात्मा तर त्यांचीच वस्त्रभूषणे तुझ्या हातात देऊन गेलाय. तो वस्त्रालंकाराचा प्रसाद, त्यास येणारा बुक्का आणि तुळशीचा सुगंध हा निमराजांना अत्यंतिक सुखावून गेला. येथे नारद पुराण संमत दत्तप्रबोध ग्रंथाचा 59वा भाग संपला. आता 60वा भाग निमराजाचे कीर्तनाने इतर कथा आपण पुढच्या भागात बघूया. हरे नमः. श्री गुरुदेव दत्त. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदत्त दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.